आपल्या सर्वांनाच ढाबा स्टाईल जेवण खायला खूप आवडतं, त्यामुळे आज मी बनवला आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला. खूप इझी आणि तितकीच टेस्टी रेसिपी तुम्ही पाहू शकता. खूप छान दिसत आहे. तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. पहिल्यांदा त्यासाठी पनीर क्यूब्समध्ये कट करून घेणार आहोत. त्यानंतरला गॅसवर ठेवणार कढई. कढईमध्ये घ्या तेल, काश्मीरी लाल मिर्च, मीठ आणि पनीर. आपलं पनीर 2-3 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घेणार आहोत. पुन्हा त्याच तेलामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड करून, थोडंसं घी ॲड करून काही खडे मसाले टाकले आहेत. बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट. त्यानंतर टाकणार आहोत आपला टोमॅटो आणि छान शिजवून घेणार आहोत. इकडे करूया मसाला रेडी. त्यासाठी दही मी टाकलं आहे, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धनेपूड आणि गरम मसाला. छान फेटून घेऊया दही आणि आपला मसाला आपल्या कांदा टोमॅटोमध्ये ॲड करूया. सोबत मीठ टाकणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी आणि त्याची एक वाफ काढून घेऊया. त्यानंतर टाकणार आहोत आपलं पनीर आणि 10 मिनिटांसाठी याची चांगली वाफ काढून घेणार आहोत झाकण देऊन. 4-5 काजूंची आपण इथे पेस्ट रेडी केली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते आपण नंतर त्याच्यामध्ये टाकून घेणार. थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे, थोडासा गरम मसाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. सोबतच टाकले आहे मी एक मिरची आणि फ्रेश कोरिअँडर. आणि रेडी आहे आपला ढाबा स्टाईल पनीर मसाला. अगदीच 15-20 मिनटात रेडी होतो. तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप इझी आणि तितकीच टेस्टी रेसिपी आहे.